आपण जर पाहिलं असेल तर सोलापूरच्या माड्यातील अंजनगावमध्ये जे आहे ते जवळपास 200 ते 300 फुटे अंतरावर जे आहे ते दोन समाजामध्ये जे आहे ते या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि एकीकडे लक्ष्मण हाकेंच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी शिवभक्त जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। लक्ष्मण हाकेंच्या विरोधात जे आहे ते घोषणाबाजी देताना या ठिकाणी तरुणाई आपल्याला पाहायला मिळते आणि लक्ष्मण हाकेंना चलेजावच्या घोषणा जे आहे ते अंजनगावमध्ये दिल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासह शिवभक्त काय नेमकं म्हणणं आहे हाकेंच्या विरोधात घोषणाबाजी करतात? आज मागच्या 2 दिवसापासून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो की जागा मापणी व्हावी आणि तिथं जर त्यांच्या जागेत जर असले तर आम्ही शिवस्मारक करायला तयार होतो। आज मापणी अधिकाऱ्यांना 5 मिनिटांपूर्वी आम्ही व्हिडिओ बघितले आम्ही पहिल्यापासून तोच बोलतोय। हाके आल्यापासून इथं तणावाचं वातावरण चालू झालं आहे, प्रशासनाला वेटीस धरतंय। आज ते त्यानं प्रत्यक्षात करून दाखवलं। मोजणी अधिकारी मोजणी करायला आल्यावर जागा ग्रामपंचायतच्या हद्दीत निघाल्यावर हाकेने त्या माधवचोद हाकेनं त्या अधिकाऱ्यांना वेटीस धरून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे। नरडं धरलं, मारहाण करण्याचा प्रयत्न धरला, तरी पोलीस प्रशासन हे हाके साहेबाची बाजू घेत आहेत, हाकेची बाजू घेत आहेत। 3 दिवस झालं आज हाकेने हे नॅशनल हायवे बंद करून ठेवला आहे, तरी पोलीस प्रशासन त्याला हलवत नव्हतं। आज ते स्पष्ट झालंय हे अंजनगावामधली जी वातावरण आहे आज हे फक्त हाकेमुळे झाले, हे आज स्पष्ट झालंय। माझी एकच विनंती आहे आमच्या पूर्ण समाजातर्फे आमच्या अंजनगावमार्फत की हाकेवर गंभीर गुन्हा व्हावा, रस्ता बंद व्हावा। आमच्या जातीत तीळ निर्माण केली, आमच्या मराठा बांधवांना मारहाण झाली त्या हाकेमुळे, त्यामुळे त्याच्यावर गंभीर गुन्हा निर्माण व्हावा आणि प्रशासन कर्मचाऱ्याच्यावर काय नेमकं म्हणणं आहे? काय आता काय झालं, आता इतक्यात मोजणी झाली, मोजणीला आलेले जे शासकीय कर्मचारी होते डायरेक्ट त्यांच्या नारड्याला हाके त्यांच्या नारड्यावर त्याला मारामारी करत होता। म्हणजे काय ह्या हाकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, गुन्हा दाखवून त्याला अटक केली पाहिजे। हा नॅशनल हायवे त्याला 3 दिवस झाला बंद करून ठेवलाय। इथं सगळ्यांना वाहतुकीची कोंड्या सगळे कोंड्या आहेत, माणसाला दवाखान्यात झाला, ॲम्ब्युलन्स सुद्धा त्याला लकवून ठेवले। त्या एवढा हाके खालच्या स्तराला गेलेला आहे, डायरेक्ट शासकीय कर्मचाऱ्याला मारतोय। ही कसली अवलाद आहे याची? काय सांगाल? कसं आहे, मूर्तीला विरोध करणारे मूर्तीच्या जवळ आहेत आणि मूर्ती वाचवणारे मूर्तीच्या माग आहेत आणि हाकेला समर्थन देत आहे नेमका कोण? तू समाजात मिटवाय आलाय का समाजात तेढ निर्माण करायला आहे? हे शासनाने बघून घ्यावे आणि हाकेवर गुन्हे दाखल करावे। आपण पाहिलं असेल तर लक्ष्मण हाकेवर जे आहे ते गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते, काय नेमकी भूमिका आहे? हाकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हाके जातीवाचे तेढ निर्माण करत आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी गावातून निघून जावे, वातावरण शांत होतंय आणि हाकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अधिकाऱ्याला धरलेला आहे त्यांनी। आपण जर पाहिलं असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांवर जो आहे तो गळा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही वेळापूर्वी झालाय आणि लक्ष्मण हाकेंनी गावातून गेल्यावरच गाव शांत राहील आणि कुठं लक्ष्मण हाकेंच्या विरोधात जे आहे ते गुन्हे दाखल झाले पाहिजे तशी मागणी जी आहे शिवभक्त या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती लक्ष्मण हाकेंच्या विरोधात होताना पाहायला मिळते। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, अंजनगाव, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।